नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर ॲग्रीस्टॉक फार्मर रजिस्टरवरती शेतकरी नोंदणी केली असेल तर म्हणजेच फार्मर आय डी काढली असेल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आली आहे. महाराष्ट्राच्या ॲग्रीस्टॉक पोर्टलवर आता व्ह्यू फार्मर डिटेल्स हा नवीन पर्याय दिसू लागला आहे. ह्या नवीन ऑप्शनचा नेमकं उपयोग काय आहे शेतकऱ्यांकरिता, ह्यात कोणती माहिती पाहता येते आणि हा पर्याय कसा वापरायचा हे सर्व आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मोबाईलच्या स्क्रीनवर लाईव्ह पाहणार आहोत या व्हिडिओमधून. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग जो फार्मर आय डीचा नवीन ऑप्शन काय आलेला आहे काय तो पाहूया. व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला आपली ॲग्रीस्टॉक फार्मर आय डीची वेबसाईट सर्च करायचं आहे की MHFR@agristock.gov.in महाराष्ट्र लॉग इन असं सर्च करा. कारण बरेच स्टेटचे म्हणजे वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे ॲग्रीस्टॉक फार्मर आय डीचे पोर्टल आहेत. त्यामुळं आता आपलं महाराष्ट्राचं MHFR.agristock.gov.in एक पहिली वेबसाईट आलेली असेल. तुम्हाला इथं मी आता मार्क करून दाखवत आहे. ह्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्याला थोडंसं झूम आउट करून घ्यायचं आहे. आता मी याला झूम आउट करून घेतलेला आहे. पहा इथं वरती एक नवीन ऑप्शन आलेलंच आहे. हा ऑप्शन काय काम करतं म्हणजेच हा ऑप्शन तुम्हाला कोणतंही लॉग इन न करता यूजर आय डी पासवर्ड न टाकता तुमची माहिती चेक करता येणार आहे. तर कसं वापरायचं याच्यावर तुम्हाला व्ह्यू फार्मर डिटेल्सवरती क्लिक करायचं. तुमचा आधार नंबर इथं टाकायचं. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर OTP याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर OTP सेंड सक्सेसफुल टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर. तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता मी जे OTP आलेला आहे ते OTP टाकून घेतो. व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करतो. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं तुम्हाला इथं फार्मर डिटेल्स येईल. म्हणजे तुमचं फार्मर आय डी इथं वरती दिसत आहे. तुमचं इथं फार्मर आय डी चेक करता येईल. इथं फार्मर आय डी आहे. त्याच्यानंतर तुमचं फार्मर एनरोलमेंट आय डी आहे. जे फॉर्म भरल्यावेळी जो पोच मिळतो त्याच्यावरती एक नंबर होता ना, तो नंबर इथं परत पाहायला मिळतं. त्याच्यानंतर तुमच्या आधारचे लास्टचे 4 डिजिट पाहायला मिळतं. तुमचं मोबाईल नंबर कोणतं लिंक आहे ते इथं मिळतं. ईमेल आय डी असेल तर दिसतं, नसेल तर नाही. तर फार्मर डिटेल्समध्ये तुमचं नाव दिसतं, तुमची जन्मतारीख, एज सर्व दिसतं, तुमचं फोटो दिसतो. फार्मर डिटेल्सचे एक्सचेंज कस्टम फाईल्समध्ये आणि रजिस्ट्रेशनल डिटेल्समध्ये तुमचा पत्ता दिसतो. लँड ओनर डिटेल्समध्ये तुम्ही शेती तुमची स्वतःची आहे का ओनर्स हे दिसतं. म्हणजे तुमचं फॉर्म भरतावेळी जे स्कोर असतं, नाव इंग्लिश आणि मराठी नाव सेम होण्यासाठी स्कोर असतो जो 90 ते 100पर्यंत. तर आता इथं 98% आहे. त्याच्यानंतर ऑप्शन डिटेल्समध्ये ॲग्रिकल्चर लँड ओनर फार्मर हा ॲग्रिकल्चर आहे असं दिसतं. आणि लँड डिटेल्स ओनर लँड म्हणजे तुमचे शेत ज्या ठिकाणचे आहे तिथे स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, विलेज, सर्वे नंबर, सब सर्वे नंबर, ओनर नंबर, मेन ओनर नंबर आणि ओनर नेम, आयडेंटिफाय नेम, ओनर शेअर टाईप आणि टोटल एरिया किती आहे, डिफॉल्ट फायनल एरिया किती आहे, डिफॉल्ट हेक्टर किती आहे, फायनल हेक्टर किती आहे, नेम स्कोर किती आहे, लँड सर्च म्हणजे SFDB ही सर्च आहे आणि व्हेरीफाईड आहे काय. यस असेल तर यस असलंच पाहिजे. हे इथं सर्व माहिती तुमची लँड डिटेल दिसेल. आणि डिपार्टमेंट अप्रूव्हल कोण दिलं आहे हे तुम्हाला इथं दिसतं. अप्रूव्ड आहे का रिजेक्ट आहे हे सुद्धा दिसतं. ऑपरेटर अप्रूव्हल कोण दिलं आहे, ऑपरेटर दिलेला आहे. इथं रेव्हेन्यू इथं तुम्हाला सर्व माहिती इथं दिसते. अशा प्रकारे ह्या नवीन ऑप्शन माध्यमातून तुम्हाला चेक करता येतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपण ॲग्रीस्टॉक फार्मर रजिस्ट्री पोर्टलवर
यू फार्मर डिटेल्स ह्या नवीन पर्यायाबद्दल संपूर्ण माहिती पाहिली स्क्रीनवर. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आर्बीटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा शेतकरी योजना, शासन निर्णय, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि नवीन अपडेटची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेला राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.